तर एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे नारायणगाव जवळ अभंग गावात मोठा शस्त्रसाठा सापडलेला आहे। राजेश अभंग यांच्या घरात हा शस्त्रसाठा आढळून आलेला आहे। एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। कारवाई दरम्यान 5 पाईप बॉम्ब, गावठी कट्टे, रिव्हॉल्वर, तलवार आणि धारदार शस्त्रसाठा पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय। दरम्यान राजेश अभंग यांना बॉम्ब बनवण्याचा शौक असल्याचं देखील या तपासात सांगितलं जातंय। त्यांनी 2004 साली घरगुती वादातून हा बॉम्ब जो आहे तो उडवला होता। TV9 एक्सक्लुझिव्हली ही दृश्य दाखवतोय तुम्हाला। सगळ्यात धक्कादायक आणि सध्याची मोठी बातमी आहे, एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे। राजेश अभंग यांच्या घरात हा शस्त्रसाठा जो आहे तो आढळून आलेला आहे आणि जी कारवाई झाली त्यात 5 पाईप बॉम्ब, गावठी कट्टे, रिव्हॉल्वर, तलवार आणि धारदार शस्त्रसाठा पोलिसांकडून जप्त केला गेलाय। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांच्यासह। सचिन, काय सांगाल? राजेश अभंग यांना बॉम्ब बनवण्याचा शौक होता असं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे आणि ही कारवाई नेमकी कधी झाली? वृषाली, काल रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली, ज्याच्यामध्ये पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलीस या दोघांनी संयुक्त मोहीम राबवली, ज्यामध्ये राजाराम अभंग यांच्या एका पडक्या घरामध्ये शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात असल्याची त्यांना माहिती मिळाली। त्याप्रमाणे कारवाई झाली। त्याच्यामध्ये 2 स्टेनगन, 5 कट्टे आणि बॉम्ब, पाईप बॉम्ब सापडल्याची घटना समोर आली। धक्कादायक बाब म्हणजे वृषाली, निवडणुका चालू असताना अशा प्रकारे शस्त्रसाठा सापडल्यामुळे थोडा जे प्रकरण आहे ते गंभीर झालं होतं। पण वृषाली, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2003 मध्ये राजाराम अभंग याला असाच बॉम्ब बनवण्याच्या याच्यासाठी एकदा अटक झाली होती। एकंदरीत या कारवाईमध्ये साधारणपणे 50 ते 100 पोलीस, एटीएसचे अधिकारी आणि डॉग स्क्वॉड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता। पण एक हे शांत असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये ही घटना घडल्यामुळे वातावरणामध्ये मात्र खळबळ माजली, एवढं नक्की। निश्चितच। आणि अभंग यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलं? काही पोलीस तपासात माहिती उघड झाली? वृषाली, बॉम्ब मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडलेले आहेत, स्टेनगन सापडले आहेत, चिलखत, ज्या चिलखत घालून तो हे बॉम्ब बनवत होता ते चिलखत सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे। कारवाई उशिरा रात्रीपर्यंत चालू होती, त्यामुळे गुन्हा जो दाखल झाला त्याची माहिती तपशील यायला अजून थोडा वेळ लागेल। पण वृषाली, धक्कादायक बाब म्हणजे एका पडक्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब साठा आणि शस्त्रसाठा सापडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मात्र खळबळ व्यक्त केली जाते। निश्चितच। आणि निश्चितच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सध्याच्या घडीची खरं तर ही मोठी बातमी आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एका पडक्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडणं खरंच ही खूप धक्कादायक गोष्ट आहे आणि यामुळेच आजूबाजूच्या परिसरात देखील आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।